एक छोट्या गावात एक गरीब शेतकरी राहत होता. तो स्वामी समर्थाचा असीम भक्त होता. रोज सकाळी उठून स्वामींचे नामस्मरण केल्याशिवाय तो कोणतेही काम करत नसे. एक वर्ष गावात भयंकर दुष्काळ पडला. शेतीतले पीक वाळून गेली. घरात धान्य संपले. कर्जदार रोज दारात येऊन पैसे मागू लागले. शेतकरी आणि त्याचे कुटुंब मोठ्या चिंतेत होते. पण तरीही त्याचा स्वामींवरील श्रद्धा कमी झाला नाही. एके दिवशी तो स्वामींच्या फोटोसमोर बसला आणि म्हणाला, स्वामी, आता माझ्याकडे कोणतेही मार्ग उरले नाहीत. माझ्या कुटुंबाचे रक्षण करा. त्या रात्री त्याला स्वप्न पडले. स्वप्नात स्वामी समर्थ दिसले. स्वामी म्हणाले, काळजी करू नकोस. उद्या सकाळी गावाच्या बाहेर असलेल्या जुन्या वडाच्या झाडावर जा. सकाळ होताच तो त्या ठिकाणी पोचला. तिथे त्याला एक वृद्ध व्यक्ती भेटली. त्या व्यक्तीने त्याला काही धान्याच्या पोत्या आणि थोडी आर्थिक मदत केली. एवढेच नाही तर त्याच्या शेतासाठी पाण्याचीही व्यवस्था करून दिली. काही दिवसातच परिस्थिती बदलू लागली. पाऊस पडला. शेत हिरवेगार झाले. कर्ज फेडले गेले. घरात आनंद पसरला. शेतकरी त्या वृद्ध व्यक्तीचा शोध घेण्यासाठी पुन्हा त्या ठिकाणी गेला. पण तिथे कोणीच नव्हते. गावातील लोकांनाही त्या व्यक्तीबद्दल काही माहीत नव्हते. तेव्हा शेतकऱ्याच्या डोळ्यात अश्रू आले. त्याला जाणवले की मदत करणारी व्यक्ती दुसरी कोणी नसून स्वामींचीच कृपा आहे. मित्रांनो, स्वामीचे चमत्कार नेहमी मोठ्या आवाजात घडत नाही. अनेकदा ते आपल्या जीवनात एखाद्या व्यक्तीच्या रूपाने, एखाद्या संधीच्या रूपाने किंवा अचानक मिळालेल्या मदतीने येतात. स्वामी समर्थाचा संदेश खूप सोपा आहे. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. जेव्हा सर्व मार्ग बंद दिसतात तेव्हा श्रद्धा आणि सबुरी, कारण स्वामींची कृपा कधी आणि कोणत्या रूपात येईल ते कोणीच सांगू शकत नाही. श्री स्वामी समर्थ.